नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. मी आहे ना आज मुगाची भाजी बनवणार आहे. पण मी अख्ख्या मुगाची भाजी नाही बनवणार आहे. हे मुगाचे सांडगे घालून भाजी करणार आहे मी. तर मी ती कशी करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. चला पाणी उकळायला ठेवूया. मूग मस्त वाटून घेणार आहे बारीक. आपण आहे ना पहिलं मूग बारीक करून घेऊयात. मस्त वाटून घेऊ त्याला. हे आहे ना आपण असं बारीक करून घ्यायचं नाही का. आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया त्याला. हे दुसरा बॅच पण आपण असंच वाटून घेणार आहे. आता दुसरा बॅच पण असंच वाटून घेतलाय मी. एवढीशी वाटी किंवा पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ टाकायची आणि एवढी वाटीच मटकी टाकायची. अख्खी मटकी, मूग आणि हरभऱ्याची डाळ खूप छान होते बघा अशी भाजी केल्यावर. त्याच्यात आहे ना आता मी एक 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण 6-7 मिरच्या घेतल्यात हिरव्या. कोथिंबीर घेतली. थोडीसं अद्रक पण घेतलंय. लसूण घेतलाय. त्यात आहे ना थोडंसं ओवा, थोडंसं जिरं पण घेतलेलं आहे मी. आपण हे पण ना पाणी टाकतात बारीक वाटून घेणार आहे. हे ना आपण वाजता एवढं छान यायला लागलाय ना ह्याचा. या चटणीचा वास खूप छान येतो. आपण आहे ना ह्याच्यात ही चटणी मिसळून घेणार आहे. मी घासायला टाकणार आहे. परत मला वाटायचे त्याच्यात. आणि हे ना मी ह्याच्यात 1 चमचा बरंच मी नाही का हिरवी मिरची घेतली, कारण तिखट वास येतोय ना, तर तिखट नको व्हायला. त्यासाठी मी थोडं आधी बघणार आहे मिक्स करून. जर तिखट लागलं तर घेणार आहे, नाही तर नाही घेणार आहे मी. तर ह्याच्यात आहे ना मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे. वाटताना मीठ टाकलं नाही ना, तर आता मी ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. थोडीशी हळद पण मी टाकून घेणार आहे ह्याच्यात. सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहे मी. ह्याच्यात आहे ना आपण असं सांडगं टाकून घेऊयात नाही का. लय बारीक बी नाही, लय मोठं पण नाही. आपण आहे ना आपले हे सांडगे उकडतात ना, तोपर्यंत आपण जरा थोडंसं शिजवून घेऊयात ह्याच्यात. असं थोडासा खडा मसाला पण ह्याच्यात मी शिजायला टाकणार आहे. डायरेक्टच मसाला आता मी काय परतून म्हणजे की परतून घेणार नाही त्याला. मी शिजवून घेणार आहे मसाला. त्यासाठी 1 चक्री फूल, थोडीशी दालचिनी, 2 मिरी, 2 लवंग हे असं मी ह्याच्यातच टाकणार आहे. आणि मी ना 2-3 काजू पण घेतलेले आहेत ह्याच्यात. 1 चमचा भर असं हे थोडंसं धन पण ह्याच्यात घेणार आहे मी शिजवायला नाही का. असं हे मस्त आहे ना. आपण आता हे शिजवून घेणार आहे सगळं. आपलं आहे ना हे सांडगे आता उकडून झालेले आहे. आपण गॅस बंद करूयात. आता हे सांडगे गार करायला ठेवूयात. आपण म्हणलं होतं 2 नाही का 2 बॅच मध्ये करून घेऊ, पण नाही मी एकच टाकलं. सगळं एकावर एक टाकलं आणि निघतंय पण ते व्यवस्थित. पण जरा गार झाल्यावर निघलते नाही का. असं निघतं ते असं बाजूला नाही का. एकच आहे मोठा. असं खूप छान झालं बरं का. असं नुसतं तेलात तळून जरी खाल्लं ना तरी खूप छान लागतात नाही का चवीला. आपण आहे ना ह्याला गार होऊ देऊयात आणि काढूयात बाजूला. तर आपण आहे ना एक बाजूला काढून घेऊयात. ह्याच्यात आहे ना तुम्हाला हवं असेल ना तर ह्या मुगा बरोबर आहे ना मटकी आणि हरभऱ्याची डाळ पण भिजत घाला आणि ही वाटून असं करा. खूप छान होते बघा ह्याची भाजी. खूप छान झालेत आई. छान झाल्यात ना. हो. असं पण तेलात तळून खाल्लं तरी खूप छान होतंय हे. कोथिंबीरची वडी असतात ना त्याच्यासाठी लागतंय. हा खूपच छान. ही थोडंसं गार होऊ देऊयात आपण. म्हणजे गार झालं ना तर मस्त वाटता येईल. मग हे आता गरम ह्याच्यात नाही वाटता येत व्यवस्थित. तर आपण हे गार करून घेऊयात त्याच्यात. आता ना मग अशी वाटण वाटलेलं आहे ना. मिक्सरचं भांडं धुतलं नाही मी, तसंच त्याच्यातच घेणार आहे आता वाटायला हे मसाला पण. हे पाणी आहे ना आपण धन हे टाकलेलं हे पण पाणी ह्याच्यातच ओतून घेणार आहे. आणि आता हे मस्त वाटून घेणार आहे. बारीक एकदम बारीक वाटायचे आहे. एक 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे मी. इकडे मी भाजीला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे.
आपण आहे ना हा मसाला आता परतून घेऊयात मस्त. मीठ टाकून घेऊयात. हे आपला घरचा मसाला टाकला बरं का. हे मी घरी बनवलेला मसाला आहे. हा एक चमचा आणि थोडंसं वर टाकले. बाकी मी धन किंवा काय कुठली अशी मसाला मी वाटणातच वाटून घेतलेला आहे. तर मी ह्याच्यात टाकणार आहे आता. त्याला मस्त आता परतू देऊयात आपण झाकून ठेवून मस्त. आपण आहे ना आता हे सांडगे ह्याच्यात टाकून देणार आहे. आपण आता हे गरम करून पाणी घेतलेलं टाकणार आहे. तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्या तुम्ही. मला आता एवढीच भाजी वास होते, मी एवढंच पाणी टाकते याच्यात आता. मला जर लगेच जर करून पाहिजे म्हणजे की समजा आता सांडगे आपल्याला खायच्यातच आहे, तर आपण कसं वाळवून हे ठेवतो का नाही. पण आता समजा आपले संपल्याच आहे घरातले सांडगे नाही का, तर आपण असे पण करू शकतो, पटकन होणार आहे नाही का. हे आहे ना आपली सांडग्याची भाजी तयार आहे.